आमच्या चॅनलवरील पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. कल्पना खूप छान आहे सर तुमची. म्हणजे असं एकदम टेरिसवरती तुम्ही केलेलं आहे ना. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. नमस्ते, माझं नाव अमोल बडदे, राहणारा मुक्काम पोस्ट दिवळे, तालुका भोर, जिल्हा पुणे. ओके सर, हे नक्की कोणतं पालन तुम्ही केलेलं आहे? हे बदक पालन आहे. हे येतं कुक्कुट पालनामध्ये येते. ओके, म्हणजे कुक्कुट पालनामध्ये तुम्ही बदक पालन केलेलं आहे? बदक पालन केलेलं. ओके सर, किती वर्षापासून तुम्ही हे पालन करताय बदक पालन? साधारणतः मला 7 ते 8 वर्ष झाली. 7 ते 8 वर्ष झाली कुक्कुट पालन. ओके सर, मला सांगा कशी काय कल्पना सुचली सर तुम्हाला? हे शक्यतो तर मी सुरुवातीला स्वतःच हाऊस म्हणून पाळायला आणले होते. पण त्यानंतर गिरायकांची मागणी वाढली भरपूर. त्यानंतर मग हळूहळू मग बिझनेस मध्ये झाला. ओके सर, हे बदक पालन नक्की काय त्याची मागणी कशासाठी आहे? ग्राहकांची मागणी शक्यतो खाण्यासाठी पण मागणी असते, पाळण्यासाठी मागणी असते, अंड्यासाठी मागणी असते. ओके सर, मला सांगा हा व्यवसाय सुरू करताना काही म्हणजे तुम्ही शिक्षण वगैरे घेतलं का? शिक्षण वगैरे तर काय घेतलेलं नाही. ओके, मग हे कसं काय सुरुवात केली हे सर? स्वतःच्या अभ्यासावर सगळं आहे. शक्यतो नवीन माणसाला थोडासा त्रास होतो सुरुवातीला, जेणेकरून त्यांचं वॅक्सिन आलं, काय आलं तर ह्यांच्यामध्ये थोडासा त्रास होतो. पण नंतर जसा जसा अनुभव वाढेल तसं माणसाला माहिती मिळत जाते चांगल्या प्रकारे. ओके सर, मला सांगा तुम्ही असं लहानपणापासून ठरवलंच होतं का की बदक पालन वगैरे करायचं? नाही, तसं तर ठरवून काही केलं नव्हतं, पण लहानपणापासूनच पक्ष्यांची प्राण्यांची भरपूर आवड आहे. ओके, मग त्यामुळे तुम्ही हे क्षेत्र निवडलं. ओके सर, मला सांगा ग्राहकांची आता कशाला मागणी आहे या पक्ष्यांच्या बाबतीत? ग्राहकांची जास्त करून तर 80% मला पाळण्यासाठी. ओके, आणि 10% ते 20% खाण्यासाठी आणि अंड्यांसाठी. ओके, मला सांगा हे जे पक्षी वगैरे असतात किंवा याची पिल्लं वगैरे असतात, ही तुम्ही कुठून आणता? हे पिल्लं आपण घरगुती तयार करतो. ओके, आणि मग अंड्यापासून घरगुती पद्धतीने जसे आपण कोंबडीची पिल्लं कशी घरगुती तयार करतो त्या पद्धतीने. ओके, मला सांगा याची माहिती सर तुम्हाला कुठं मिळाली की बाबा याचा व्यवसाय करता येऊ शकतो, याची अशी माहिती तुम्हाला कुठं मिळाली सर? ह्याची माहिती तर आपण घेतलीच नाही कुठे, ऑनलाईनच शक्यतो जास्त करून चौकशी केलेली आपण. ऑनलाईन आणि जे कोणी जवळचे डॉक्टर म्हणजे वॅक्सिनचं जे असेल ते जे ओळखीचे डॉक्टर वगैरे त्यांच्या थ्रूच सगळी माहिती केलेली आहे. ओके, मला सांगा आपण हे जे शेड आहे हे किती जागेमध्ये केलेलं आहे? हे आपलं घरगुती टेरेसवरच केलेलं आहे. याला काय तुम्हाला काय जागा जास्त लागत नाही, जास्त खर्चही लागत नाही. तुम्ही म्हणजे असं थोडक्यामध्ये करू शकता, 10 बाय 10 मध्ये करू शकता, 5 बाय 5 मध्ये तुमच्या ह्याच्यावर जेवढे तुम्हाला जागेचा स्पेस आहे त्या ह्याच्यावर तुम्ही करू शकता. ओके, आता आपण किती जागेमध्ये केलेलं आहे? आता साधारणतः हे 12 बाय 10चे 2 शेड आहेत माझे. ओके, मला सांगा हे कोणत्या प्रकारचे बदक आहेत? आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 व्हरायटी आहेत. एक इंडियन रनर आहे, एक चायनीज गुज म्हणतात त्यांना, ते व्हाईट मधले ते आहेत, आणि अमेरिकन पेक आहे. 3 व्हरायटी आहेत. ओके, मला सांगा आता आपल्याकडे संख्या किती आहे त्यांची? साधारणतः इंडियन रनर माझ्याकडे जर कंटिन्यू बघायला गेला तर कंटिन्यू 150-200 माझ्याकडे अवेलेबल असतात स्टॉकला. आणि अमेरिकन पेकिंग माझ्याकडे 30-40 स्टॉकला असतात. गीज माझ्याकडे 20 पर्यंत असतं स्टॉक. ओके, मला सांगा यांचं आम्हाला जरा माहिती सांगा ना. हे जे पांढऱ्या प्रकारचे आहेत यांची जरा माहिती सांगा. कुठल्यामध्ये पांढरे? अमेरिकन पेकिंग का गीज? हे जे मोठे दिसतात हे अमेरिकन चायनीज गुज म्हणते त्यांना. चायनीज गुज म्हणते त्यांना. यांची लाईफ असते 10 ते 15 वर्ष. आणि हे मिनिमम यांचं वेट जातं 6 kg पर्यंत वेट जातं. ओके, तुम्ही यांना जास्त करून हॉटेलवाले शोला वगैरे नेतात, परत कटिंगला पण भरपूर जातं ते. ओके, त्यासाठी यांचा उपयोग जास्त करून होतो. ओके, जास्त करून म्हणजे हॉटेलला शोला वगैरे चांगले असतात. ओके, त्याच्यानंतर हे जे इतर दिसतात बारके वगैरे ते कोणत्या प्रकारचे? हे बारकेचं बघितलं तुम्ही इंडियन रनर, तर यांचे जास्त करून अंड्यासाठी भरपूर असतात. यांची अंडी घालण्याची क्षमता जास्त असते. हे वर्षाला 240-260 पर्यंत अंडी घालतात. ओके, आणि अमेरिका आपलं चायनीज गुज आहेत, हे वर्षातून 3 वेळाच अंडी घालतात. म्हणजे साधारणतः 40 एक अंडी घालतात हे वर्षाला. ओके, मला सांगा हे जे बदक पालन आहे
यांच्यासाठी वातावरण कशा प्रकारचं लागतं? वातावरण कसलंही चालतं यांना कसलंही वातावरण सूट होतं. फक्त यांना जर गरम असेल, जास्त गरमी असेल तर यांना पाणी लागतंच थोडंफार. ओके, पाणी वगैरे लागतं. आणि हिवाळ्या पावसाळ्यामध्ये काही पाण्याची वगैरे गरज नसते. ओके. आणि ब्रीडिंगसाठी यांना पाणी लागतं, कारण की यांची मीटिंग वगैरे पाण्यामध्ये होतं. पाण्यामध्येच होतं. ओके. मला सांगा, हे जे पक्षी आहेत बदक, तर यांचं तुम्ही वॅक्सिनेशन म्हणजे ज्यावेळी ती लहान असतात तर काय वॅक्सिनेशन वगैरे करावं लागतं का त्यांना? लहानपणी त्यांना वॅक्सिनेशन करायला लागतं. हां. जे कुठलीही तुम्ही व्हरायटी घ्या ह्याच्यामधली कुठली, हां. हे 1 महिन्यात झाले की यांना डक्स वॅक्सिनेशन म्हणून येते. डक डिसीज म्हणून एक वॅक्सिन येतं, ते करायला लागतं. नंतर 3 महिन्यानंतर 3 महिन्याचे पिल्लं झाले त्यानंतर तुम्ही लासोटा कंटिन्यू देऊ शकता. मग महिन्यात 2-2 महिने लासोटा देऊ शकतो. हे आपल्या भागामध्ये. ओके. म्हणजे आपल्या भागामध्ये तेवढंच वॅक्सिन अवेलेबल होतं. ओके. मला सांगा, यांची वाढ किती दिवसांनी होते? अंडी देण्यायुक्त कसं? पिल्लू आज जर जन्मलं तर ते प्रॉपर त्यांची ग्रोथ 3.5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये प्रॉपर ग्रोथ होते त्यांची. आणि त्याच्या पुढे अंडी 5 ते 5.5 महिन्याच्या पुढे अंडी घ्यायला चालू करा. तुम्ही कुठली ब्रीड घ्या, गीसची ब्रीड घ्या, नाही तर मग इंडियन रनरची ब्रीड घ्या. त्यांचं एक ब्रीड सेम असतं. ओके. आता यांचं लाईफ किती असतं सर? लाईफ सगळ्यांचं सेम असतं, 10 ते 15 वर्ष. 10 ते 15 मिनिमम 10, मॅक्झिमम 15. ओके. त्याच्यानंतर मला सांगा, याचं ट्रेनिंग वगैरे तरुणांना कुठं मिळू शकतं का जर सुरू करायचं असेल? शक्यतो ट्रेनिंगची काही गरज नाही. ट्रेनिंग म्हणजे कसं, तुम्ही ट्रेनिंग घेणार, पैसे वेस्टेज जातात भरपूर. ट्रेनिंगची काही गरज नाही. ऑनलाईनला सगळं अवेलेबल आहे. युट्यूबला तुम्हाला जर काही माहिती नसेल भेटेल तर युट्यूबला सर्च केलं तर सगळं भेटतं. ओके. यांना तुम्हाला काही जास्त काळजी करायची गरज नाही. फक्त वॅक्सिन लागतं आणि प्रॉपर थोडीशी काळजी घ्यायला लागते. ओके. बस तेवढंच. ओके. यांना खाद्य कोणत्या प्रकारचं लागतं? काय खाद्य आपलं जे रेग्युलर तुम्ही कोंबडींना घालता ते तुम्ही धान्य घालू शकता. जर धान्य जरी अफोर्ड नाही होत तर तुम्ही आपलं गवत पाला वगैरे बाहेरून गोळा करून ते त्यांना टाकू शकता. तर घरातलं चपाती भात आपलं शिळं वगैरे राहतं थोडंफार, ते तुम्ही घालू शकता. चालू शकतं. ओके. यांना असं म्हणजे मुक्त कोंबड्यांना जसं आपण मुक्त वगैरे सोडतो तसंही करू शकता. ते तर उलट बेस्ट असतं. ओके. त्याच्यानंतर खाद्यामध्ये असं वेगळं काय त्यांना खाद्य द्यावं लागतं म्हणजे अंडी वगैरे देण्यासाठी किंवा? नाही, जर तुम्ही ओपन मध्ये केलं, जर मुक्त संचार जर केला तुम्ही, तर त्यांना मग खाद्याची काही गरज लागत नाही तुम्हाला. तुम्ही त्यांना ओपन मध्ये खाद्य किंवा किडे वगैरे खाऊन त्यांना कॅल्शियम बिल्शियम सगळं भेटतं. अंड्यासाठी जे लागणार आहे ते सगळं भेटतं. जर तुम्ही बंदिस्त करत असाल तर मग त्यांना ते लिक्विड लागतं वेगळे. प्रोटॉन आलं, त्यांचं लिव्हर स्वच्छ राहण्यासाठी, प्लस त्यांना कॅल्शियम लागतं त्यांची अंडी चांगली होण्यासाठी, मोठी अंडी घालण्यासाठी. ते त्यांना लिक्विड फक्त बंदिस्त मध्ये द्यायला लागतं. ओपन मध्ये काही लागत नाही. ओके. मला सांगा, तुम्ही आता हे टेरिस वरती केलं आहे, कशी काय कल्पना सुचली की बाबा हे टेरिसवर करावं? ऍक्च्युली म्हणजे पहिलं आमचं खालीच होतं, जमिनीवर सुद्धा. पण ते कसं आहे, आमच्याकडे स्टॉक वाढत राहिलं, जसं जसं कस्टमरची डिमांड राहिली, आमचे पक्षी पण वाढत राहिले, क्वांटिटी वाढत राहिली. त्यामुळे ते थोडंसं जागेच्या अभावी मग तेव्हा टेरिसवर केलं. ओके. टेरिसवर काय म्हणजे काय वेगळा फायदा होतोय का? फायदा तर काय तसं काय नाही. जसं खाली आहे तसं टेरिसवर, फक्त जागा तुम्ही कुठेही करू शकता, एवढं फक्त आहे. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही नवीन सुरुवात केली या व्यवसायाला, बदक पालन, सुरुवातीला काही अडचणी आल्या का तुम्हाला? सुरुवातीला अडचणी आल्या म्हणजे थोडक्यात जास्त करून तुम्हाला वॅक्सिनच्या अडचणी आल्या. वॅक्सिन कुठलं द्यायचं, कारण की त्याच्यामध्ये भरपूर वॅक्सिनमध्ये भरपूर व्हरायटी असतात. ते कुठलं सुटेबल होतंय, कुठलं नाही होते, त्या हिशोबावर ते थोडं वॅक्सिनचं फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. ओके. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या कोणत्या बाबींची आवश्यकता असते सुरुवातीला? सुरुवातीला म्हणजे तरी तर फक्त थोडी जागा पाहिजे, बस. स्वतःची जागा थोडी पाहिजे. ओके. पाणी वगैरे काय? पाणी एवढं त्यांना लागत नाही. तुम्ही जरी रेग्युलर त्यांना एक टब जरी ठेवला ना तरी त्यांना तो पुष्कळ होतो. ओके. आता तुम्ही क्वांटिटीवर आहे, तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्या हिशोबाने त्यांना थोडं पाणी लागेलच. ओके. आता तुम्ही कसं केलेलं आहे, तर नियोजन कसं केलेलं आहे? नियोजन म्हणजे आपण असं केलेलं आहे, हे आता त्यांना आंघोळीसाठी पिण्यासाठी हे त्यांना पाणी केलेलं आहे. मोटर बंद करतो. त्यांना आंघोळीसाठी पाणी प्यायला हे केलेलं आहे. इकडे वेगळं सेक्शन केलेलं आहे त्यांना अंडी देण्यासाठी. आता दिवसभर आम्ही इथं ठेवतो त्यांना, आंघोळी वगैरे इथं करतात. संध्याकाळ झाली त्यांचा एक अंड्याचा टाइम असतो मॉर्निंगचा, त्यामुळे त्यांना संध्याकाळी 6 वाजले फिडिंग तिकडे असतं. फिडिंग केलं की तिथे बॉक्स सेटअप केलेला सगळा त्यांना अंडी देण्यासाठी. ओके. असं पहाटे तिथे अंडी देतात. अंडी देऊन झाली की सकाळी त्यांना 9-10च्या पिरियडमध्ये परत इकडे जातात. ओके. परत एक दिवसभर इकडे. ओके. डेली रुटीन कसं असतं तुमचं याचं? कसं वाटतं डेली रुटीन कसं तुम्ही म्हणजे स्वच्छता? माझं स्वतःच
याच्या बाबतीत? त्याच्या बाबतीत दिवसभर तर लागत नाही मला सकाळी फक्त 1 तास हा. आणि संध्याकाळी फक्त अर्धा तास लागतो मला. 1 ओके. तास म्हणजे फक्त थोडंसं 2 काढा लागतात टेरेसवर आहे म्हणल्यावर हां थोडं 2 काढा लागतं मला 1 तासभर हां आणि संध्याकाळी फक्त त्यांना फिडिंग करायला लागतं बस. ओके, एवढंच एवढंच. माझं काम असतं दिवस. ओके. त्याच्यानंतर याची तुम्ही विक्री व्यवस्था कशी केलेली आहे? विक्री व्यवस्था सध्या ऑनलाईनला पण आहे आपलं युट्यूबला वगैरे चालू आहे सध्या. हां म्हणजे आता स्टार्टअप केलेलं आहे हा, युट्यूबचं. हा. अजून एवढा ग्रोथ नाही पण हळूहळू होतोय ग्रोथ. हां सध्या युट्यूबला चाललेलं आहे. परत रेग्युलर जे पहिले कस्टमरने नेलेले आहे हा. त्यांना सर्व्हिस चांगली दिल्यामुळे त्यांचे पण म्हणजे ओळखीने येतात इथे त्या हिशोबाने चालतो व्यवस्थित. ओके. याला मागणी कशी आहे मागणी ग्राहकांची? भरपूर आहे. मागणी आहे. भरपूर. ओके. एक पक्षी किती रुपयाला जातो सर? एक पक्षी साधारणतः तुम्ही जर इंडियन रनर जर घेतले तर हा जातो 400 रुपयाला एक जातो. हां तुम्ही जर रिटेलला जर विकता आता होलसेलचे रेट वेगळे असतात. हा. तुम्हाला मी रिटेलचा रेट सांगतो. हां जर अमेरिकन पेकिंग घेतले तर हे 3-3.5 पर्यंत पेअर जाते. हां हां आणि जर चायनीज गुज घेतले हम्म. तर हे साधारणतः 4.5 ते 6च्या रेंजमध्ये विकतात. ओके. म्हणजे जसं हे असेल ना जशी जागा असेल ना हा. जसं ठिकाण हम्म. जर स्पॉट असेल त्या हिशोबावर रेट ठरतात त्याचे. ओके ओके. आता ग्राहक कुठून येतोय सर आपल्याला? आता लोकलचे असतात जवळपास सिटीमध्ये जास्त करून असतात. परत आपलं गोवा वगैरे त्या साईडने भरपूर येतात. ओके. त्या साईडला शक्यतो आपण डिलिव्हरीच करतो कस्टमरला बोलवतच नाही ते. हां हां इथून पहिला व्हिडिओ कॉलिंग थ्रू सगळे ऍडजस्ट करून मग ते त्यांना डिलिव्हरी पोच करतो आपण. ओके आपण डिलिव्हरी पण चालू केली. ओके. मला सांगा, हा व्यवसाय सुरू करताना किती भांडवल गुंतवावं लागतं? मिनिमम भांडवल लागतं. हां आता तुमच्या ह्याच्यावर तुम्ही किती खर्च करताय त्याच्या ह्याच्यावर. ओके. तुम्ही आता हे जाळीमध्ये करू शकता नाही तर आपलं ग्रीन मॅट येते ग्रीन मॅट मध्ये करू शकता. हां तर तुम्हाला खर्च काही येत नाही म्हणजे खर्च तुमच्या ह्याच्यावर. तुम्ही 5,000 10,000 आणि पक्षांना पण काय एवढा खर्च नाही. जे आपण रेग्युलर कोंबडा वगैरे विक्री करतो हा. त्या रेटमध्ये आपल्याला बदक भेटतं. बदक मिळतात. त्यामुळे काय एवढा खर्च येत नाही. ओके. पिल्ल वगैरे कितीला मिळतात? पिल्ल तुम्ही घेण्यावर आहे. तुम्ही जर वन डे घेतले शासनाकडून काही योजना वगैरे असतात का? योजना वगैरे असतात हा. शासनाकडून असतात योजना पण शक्यतो बदक पालनामध्ये शक्यतो नाही येत. ते कोंबड्यांमध्ये कोंबड्यांमध्ये भेटत भेटतं. पोल्ट्री व्यवसायासाठी भेटतो तुम्हाला. ओके. आता आपल्याला यातून किती आर्थिक उत्पन्न मिळतं एका वर्षात? आर्थिक उत्पन्न म्हणजे तुम्ही आता किती क्वांटिटी ठेवताय त्या हिशोबावर आहे. आता ही माझी क्वांटिटी आहे ना तर ह्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मंथली 30-40 पर्यंत तुम्हाला सुटतं तुमचं. ओके. पण तुम्ही करताय का त्याच्या ह्याच्यावर पण असतं. जर तुम्ही बंदिस्त करताय तर तुम्हाला इन्कम थोडासा कमी हा. येणार. तर तुम्ही मुक्त संचारमध्ये करताय तुम्हाला इन्कम थोडासा वाढणार. ओके. कारण कसं तुमचा फिडिंगचा कॉस्ट कमी होतो मग त्यामध्ये. बरोबर आहे बरोबर आहे. मला सांगा सर, खाद्यांचा खर्च किती आहे यांच्यासाठी? खाद्यांचा खर्च जर तुम्ही रेग्युलर जर मुक्त संचारमध्ये केलं तर तुम्ही रेग्युलर घरचे फीड करू शकता. घरचे धान्य घालू शकता. आणि जर तुम्ही बंदिस्त केलं तर तुम्हाला कंपनीचं फूड आणायचं लागतं. कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन त्यामध्ये असतात. बरोबर ते जर तुम्ही बॅग घेतली तर एक बॅग साधारण तुम्हाला 1300 ते 1400 पर्यंत 50 किलोची बॅग पडते. बरोबर आहे. आणि एवढ्या सगळ्या पक्ष्यांना तुम्हाला रेग्युलर 8 ते 9 किलो फीड लागतं. फीड लागतं. ओके. मग किती येतो सर खाद्याचा खर्च सर? तर बघा ना तुम्ही जर 1300-1400 रुपये जर पोतं पकडलं 50 किलो साधारणतः 26 ते 25 रुपये किलो पडतं. हां बरोबर आहे. ओके. म्हणजे या हिशोबाने खर्च येतो. बंदिस्त केलं तर तुम्हाला एवढा कॉस्ट पडतो. जर मुक्त संचार केलं तर तुम्ही रेग्युलर आपलं घरचं घालू शकता. ओके. मग तुम्हाला कॉस्टिंग कमी येते तुम्हाला. बरोबर. सर मला सांगा, नवीन तरुणांना आता मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर रोजगार वगैरे नाही आहे. मग अशा तरुणांना तुम्ही काय सांगताल व्यवसायात? मी तर म्हणतो आता कंपनीच्या मागे पळूच नका. त्यामध्ये काय अर्थ राहिला नाही. बरोबर. 10,000ची नोकरी करणं 8 तासामध्ये ते उपयोग नाही. तुम्ही धंदा करा. तुम्हाला कधी लॉस बी होईल पण तुम्हाला प्रॉफिट पण होईल. तुम्हाला जसा अनुभव येत राहील तसं तुम्हाला तुमचं प्रॉफिटचं रेंज वाढत जाईल. बरोबर. आणि कंपनीपेक्षा धंदा बेस्ट आहे. बेस्ट आहे. अगदी कारण की आम्ही केलेलं आहे त्यामुळे आमच्या अनुभवाने तुम्हाला सांगतो. अगदी तुम्ही सुरुवातीला करताल थोडंसं करताल परत म्हणताल बा नाही प्रॉफिट नाही असं कधी प्रॉफिट कोणाला होतच नाही. तुम्ही थोडीशी सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला अनुभव येतील. तुम्हाला मग तुमचं सप्लायर वाढतील. तुमचे कस्टमर वाढतील. तुम्हाला ऑर्डर वाढतील. त्या हिशोबाने तुम्हाला फायदा प्रॉफिट वाढत जातो. बरोबर. तुम्हाला कंपनी सारखं नाही 8,000 पगार 8,000 पगारामध्येच काम करायचं तसं. बरोबर आहे. तुमचा इन्कम इथे हळूहळू वाढत जाणार. अगदी. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल.